नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्या होणार आहे मराठवाडा केसरी भव्य बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, ट्रॅक्टरचं हे मैदान असणार आहे आणि उद्या 100% होणार आहे मित्रांनो. आणि काही माहिती आपल्याला मिळालेली आहे की 29 तारखेला थारचं मैदानसुद्धा होणार आहे. परंतु मित्रांनो, ते घोडा शर्यत आणि सेकंड काटा शर्यत याचं मैदान आहे. बिंजोडचं किंवा 3 फेर याचं मैदान नाही मित्रांनो ते. मित्रांनो, उद्याच्या मैदानासाठी काही पैरे आपल्याला माहीत झालेत. टॉपचे पैरे आहेत मित्रांनो, ते पुढील प्रमाणे असतील. प्रथम पैरा मित्रांनो, कॉकटेल उर्फ सुंदर. जाधववाडी येथे झालेल्या मैदानात तुम्ही बघितलं असेलच. कॉकटेल यांनी मात्र गुलालाचा मानकरी झाला आणि त्याचा पैरा उद्या ट्रॅक्टरच्या मैदानात असू शकतो. 22-11 पिस्टन. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, पिस्टनसुद्धा गुलालाच राहणारा बैल आहे. आणि कॉकटेल आणि पिस्टन यांचा जर पैरा 100% जुळून आला तर मैदानात गुलाल 100% होऊ शकतो. कारण यांचा स्पीडसुद्धा सुरेख आहे, प्रचंड वेग लागतो या गाडीला. आणि मित्रांनो, उद्या संभाजीनगर एक्सप्रेस लखन याचा पैरा असू शकतो. बुलढाणा एक्सप्रेस बब्या. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे बाब्या आणि लखन यांचा पैरा मागेसुद्धा जुळून आलेला. आणि मित्रांनो, प्रचंड वेग लागलेल्या गाडीला. परंतु आता उद्या ट्रॅक्टरच्या मैदानात कोण बाजी मारणार हे आपल्याला उद्या समजेलच. परंतु काही कारणास्तव बब्या आणि लखन यांचा पैरा नाही झाला तर त्याचा एक ऑप्शन असू शकतो मित्रांनो, रायफल. मित्रांनो, वाईकरांचा रायफल, पब्लिकचा बिताड, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला ओळखलं जातं, असा रायफल हे सुद्धा या मैदानात दिसणार. आणि याचा पैरा पण असू शकतो लखन. मित्रांनो, संभावित पैरा असू शकतो. काही कारणास्तव कॅन्सल झाला तर हा पैरा आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो उद्या 100% मैदानात दिसणार. ट्रॅक्टरच्या मैदानात बकासूर 100% दिसणार आणि त्याचा पैरा असू शकतो घोटकरांचा छोटा सर्जा. मित्रांनो, चालू हंगामामधले सर्वाधिक वेग असलेला बैल म्हणजे घोटचा सर्जा. मित्रांनो, प्रचंड वेग लागतो या गाडीला, प्रचंड वेग लागतो बकासूर आणि सर्जाच्या गाडीला. मागेसुद्धा या गाडी झुपलेली गेलेली आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल 1 नंबरचं पारितोषिक या जोडीने मिळवलं. आणि आता उद्या ट्रॅक्टरचं मैदान, सर्वजण मात्र 1 नंबरच्या मैदानासाठी म्हणजे की 1 नंबरसाठी सर्व लढती होणार मित्रांनो. कारण ट्रॅक्टर हे सर्वांना पाहिजे मित्रांनो आणि त्याच्यासाठी ही जोडी मात्र सज्ज झाली आहे, बकासूर आणि घोटचा सर्जा. मित्रांनो, तुमचं मत काय आहे? बकासूर आणि सर्जा ही जोडी 1 नंबर मिळू शकते का हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि मित्रांनो, तुमचं मत काय आहे? कोणती जोडी 1 नंबर करेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो, अशा व्हिडिओ पाहिजे असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.